नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर लर्न अँड अर्न अर्थात कमवा व शिका या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आज घेऊन आलोय, थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल, एक नवीन टॉपिक. तर आपला जो घरात घरगुती बोर्ड असतो असा लाईटचा, त्यावर आपल्याला रेग्युलेटर कसं बसवायचं, त्याची वायरिंग कशी करायची आणि फॅनची स्पीड कशी कमी जास्त होते रेग्युलेटर बसवल्यानंतर, त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन मिळून जातील आणि तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि शिकल्यानंतर पैसे कमवायला मिळतील. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात. तर हा आहे आपला बोर्ड. तर आपला हा बोर्ड असतो, हा 4 स्क्रूनी फिट केलेला असतो. पीव्हीसी बोर्ड आहे हा. तर याला पाहू शकता 4 स्विच आहेत, एक होल्डर आहे, 2 2 इन सॉकेट आहे आणि एक 2 पिन सॉकेट आहे. तर आता आपल्याला काय करायचं, रेग्युलेटर आपण जर हे कट करून जर रेग्युलेटर बसवलं तर आपल्याला एक स्विच वाढवावं लागेल. तर ते न करता आपण काय करायचं, हे जे 2 पिन सॉकेट आहे ते 2 पिन सॉकेट काढून त्या ठिकाणी आपण रेग्युलेटर बसवणार आहोत, जेणेकरून या स्विचवर फॅन ऑन ऑफ पण होईल आणि रेग्युलेटरवर स्पीड पण कमी जास्त करू शकेल. तर आता आपल्याला हे 4 स्क्रू बाजूला काढायचे आहेत. आपण स्क्रू काढल्यानंतर हा पाठीमागच्या साईडनं असा वायरिंगचा इंटरफेस आपल्याला दिसतो. तर हे पाहू शकताय, हे जे 2 पिन सॉकेट आहे त्याला या स्विच मधून कनेक्शन गेलेलं आहे आणि न्यूट्रल याला डायरेक्ट आलेले आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ही वायरिंग काढून घ्यायची आहे 2 पिन सॉकेटची. हे आपण फेजची वायरिंग बाजूला काढलेली आहे, फेजची वायरिंग बाजूला काढलेली आहे. तर हे न्यूट्रलची पण काढलेली आहे आणि हा जो न्यूट्रल वायर डायरेक्ट आलेला आहे ते पण काढून टाकूयात. अशा प्रकारे आपलं हे त्याची 2 पिन सॉकेटची आपण वायरिंग बाजूला केलेली आहे. आता आपल्याला हे अशा प्रकारे 2 पिन सॉकेट बाजूला काढून घ्यायचं आहे. पिन सॉकेट बाजूला काढल्यानंतर आपल्याला ते पाहू शकता, इथे खाच आहे. खाच नुसती फक्त असं दाबल्यानंतर आपल्याला रेग्युलेटर बसण्यासाठी जागा होईल, कारण आपल्याकडे आहे सॉकेट टाईप रेग्युलेटर. म्हणजे अशा प्रकारचं रेग्युलेटर आपल्याला रेग्युलेटर तर बसवायचं, पण मित्रांनो त्याची जी साईज आहे त्याची ओव्हर साईज होते, त्यामुळे आपल्याला हा जो इंटरफेस आहे हा काढून टाकायचा आहे. तर तो अशा प्रकारे काढायचा आपल्याला. बॉक्स आपण बाजूला काढलेला आहे. त्यानंतर हे आपलं रेग्युलेटर आरामात बसून जाईल.
रेग्युलेटर बसलेला आपला, आपल्याला हे स्क्रूच्या साहाय्याने फिटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपलं रेग्युलेटर फिटिंग झालंय. तर मित्रांनो आता वेळ आहे याची वायरिंग करायची. तर आता आपल्याला अशा प्रकारे वायरिंग करायची. हे आहेत रेग्युलेटरचे 2 वायर. तर हे 2 वायर कुठे कुठे जोडायचे ते पाहूयात. तर मित्रांनो हा जो स्विच आहे, हा स्विचला वरच्या पोल मधून आपल्या 2 पिन सॉकेटला कनेक्शन आलेलं होतं. ते वायर आपल्याला काढून टाकायचे पूर्णतः असं बाजूला. आणि त्यानंतर रेग्युलेटर मध्ये 2 वायर आहेत. तर एक जरा लांब साईजचा वायर आहे, ते वायर आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे. व्यवस्थित पाहून घ्या. अशा प्रकारे एक वायर जोडलं. आता हे एक वायर शिल्लक राहिले. तर आता आपल्याला काय करायचं, एक जे सिलिंग फॅन साठी आपलं जे कनेक्शनला वायर येणार असतं, त्यात हे 2 वायर असतात, एक फेज आणि एक न्यूट्रल. तात्पुरतं धरूया. तर समजा हा हिरवा फेज आपल्याला, तर तो फेज आहे तो रेग्युलेटरच्या एका वायरला जोडायचा आहे. हा व्यवस्थित जॉईंट मारून घ्यायचा. त्यानंतर ह्याला चिकट टेप कव्हर करून घ्यायचंय. इन्सुलेशन टेप याला व्यवस्थित कव्हर करायचा आहे. तर आता हे दुसरं जे वायर आहे ते न्यूट्रलला, तर हे पाहू शकता ही न्यूट्रलची वायरिंग आहे. न्यूट्रलची लुपिंग केलेली आहे. फोल्डर मधून या सॉकेट मध्ये आणि या सॉकेट मधून या सॉकेट मध्ये, आणि ही जी होती ती तर 2 पिन सॉकेटला आलेली होती, ते आपल्याला काढून टाकायचे. आणि त्या ठिकाणी आपल्याला हे वायर जोडायचे. तर अशा प्रकारे आपण फॅनचं कनेक्शन काढलेलं आहे. तर या वायरिंग वर, या स्विच वर फॅन ऑन ऑफ पण होईल, आणि या रेग्युलेटर वर स्पीड पण कमी जास्त होईल. कशी होते ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तर आता आहे मेन कनेक्शनची. तर हे पाहू शकता, हे फेजला हे कनेक्शन आले आहे. आणि आपला जी न्यूट्रल आहे, ही न्यूट्रल ही जी वायरिंग आहे या लूप मध्ये कुठेही जोडलं तरी चालतंय. तर आपण या फोल्डरच्या ठिकाणी जोडूया त्याला. तर हे अशा प्रकारे फॅनचं कनेक्शन डायरेक्ट आपल्याला, आणि हे मेनचं कनेक्शन, एक फेज आणि एक न्यूट्रल. तर आता फॅन कसा फिरतो, स्पीड कशी कमी जास्त होते आणि ऑन ऑफ पण कसं होतं ते पण पाहणार आहोत आपण. त्याआधी आपण हा बोर्ड असा फिट करून घेऊया.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा बोर्ड फिटिंग केलेला आहे, त्याच्यावरचं कव्हर. त्यानंतर आपण त्याला कनेक्शन देऊन टेस्ट करून पाहणार आहोत. तर हे आहे मेन वायरचं कनेक्शन, ते आपण जोडून त्याला इन्सुलेशन टेप मी कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला फॅन ऑन ऑफ आणि फॅनची स्पीड पण कमी जास्त कशी होते ते पाहायला मिळेल. आपण हे फेज आणि न्यूट्रल दोन्हीला मेनचे कनेक्शन दिलेले आहे आणि त्याला इन्सुलेशन टेप लावलेला आहे. त्यानंतर आपण फॅन पण जोडून तुम्हाला त्याची स्पीड आणि कनेक्शन फॅनचे कुठं कुठं द्यायचे असतात त्याची पण माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण माहिती फार महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येकाच्या उपयोगाला येणारे आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकताय, हे दोन जे अलीकडल्या साईडचे पोल असतात तिथं आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे. तर तिथं फेज आणि न्यूट्रल खालीवरी जरी झालं तरी काही फरक पडत नाही, अशा प्रकारे आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे. तर एका साईडला पाहू शकताय फॅनच्या आतमधून आलेली वायरिंग जोडली गेलेली आहे तिथं, आणि एका साईडला आपल्याला फेज आणि न्यूट्रल असं कनेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर आपण फॅन टेस्ट करून पाहणार आहोत. आता आपण बोर्डमध्ये पिन बसवले आणि कनेक्शन केलेलं आहे बोर्डला. हा फॅन आपण ऑन केलेला आहे, पाहू शकता रेग्युलेटर पण वर्किंग करत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या घरातल्या बोर्डवर आपण रेग्युलेटरचं कनेक्शन करू शकतो. तर मित्रांनो, कनेक्शन करताना विशेष काळजी घ्यावी लागते. मेस सप्लाय बंद आहे किंवा नाही याची खात्री करा, आणि टेस्टरनं बोर्डमध्ये करंट येतोय नाही येतोय हे पाहूनच बोर्डची वायरिंग उकला, कारण लाईटचं काम हे थोडंसं धोक्याचं असतं. तर काळजीपूर्वक केलं तर ठीक आहे, नाही तर आपल्याला जोरात करंट बसू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आपलाच मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर.